राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून बीड, गेवराई, लालना, हिंगोलीसह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे। काही भागात गारपीट, वादळी वाऱ्यांची हजेरीही लावली। दरम्यान मराठवाड्यात पुढील 5 दिवस काही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। मराठवाड्यात दिनांक 9 ते 15 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड व जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना वाऱ्यांचा वेग अधिक राहून गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात दिनांक 9 ते 15 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमानात सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। काढणी केलेल्या हळद पिकांची उकडणे, वाळवणे व पॉलिश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे। उन्हाळी भुईमूग पिकात सर शोषण करणाऱ्या किडींना आकर्षित करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसर अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात। उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अक्राची किंचा ॲझाडिरोक्टिन 3 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा। नवीन लागवड केलेल्या किडींचा रोपांची उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी। काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी। जोरांच्या वादळी वाऱ्यांमुळे फळगाव व फांद्या तुटल्या असल्यास पडलेली फळे व तुटलेल्या फांद्या गोळा करून विल्हेवाट लावावी। आंबा बागेत पडणाऱ्या ताड बसल्यामुळे फळगळ होऊ शकते। फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे। जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळ झाडांच्या आड्यात आच्छादनाने करावे। नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी। काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी। द्राक्ष बागेतील माती मोकळी करून खत व्यवस्थापन करावे। द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते। द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान करावी। बागेची छाटणी पावसाचा अंदाज पाहूनच पाऊस नसताना करावी। ब्युरो रिपोर्ट, कृषी जागरण।